इंद्रायणीचं पसायदान 27 फेब्रुवारी नटसम्राटमधल्या सुया. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. नटसम्राट हे नाटक येण्याआधीही मध्यमवर्गीय घराघरात सुया होत्या, पण त्या विणकामाच्या सुया होत्या. श्रीमंतांना ह्या सुयांची गरज नव्हती आणि गरिबांच्या घरात या सुयांसाठी आवश्यक असलेली सोय नव्हती. मध्यमवर्गीय घरात ह्या सुया आल्या होत्या काटकसर म्हणून, काटकसरीनं ऊब विणता यावी म्हणून. या उभेला कसर लागण्याचं काहीही कारण नव्हतं. हिवाळा सरता सरता स्वेटर विणलं जात होतं. उन्हाळ्यातलं नवं कोरं ऊन खात पुढच्या हिवाळ्यासाठी ते स्वेटर अधिक उबदार होत होतं. हिवाळ्यातही थंडीनं खूपच मी केलं तर ते स्वेटर वापरलं जायचं. जीवनातली सगळी वस्त्र फाटायची, पण स्वेटर मात्र फाटायचं नाही. इतर वस्त्र बदलली जायची, पण स्वेटर मात्र बदललं जायचं नाही. स्वेटर म्हणजे वस्त्राच्या तत्त्वज्ञानाला मागं टाकत पुढं पडणारं पुढचं पाऊल होतं. हे पाऊल काटकसरीनं विणलेलं होतं. गरिबांच्या घरी काटकसरीचा प्रश्नच नव्हता. काटकसरीची रेषा दारिद्र्य रेषेच्या बरीच वर. श्रीमंतांना काटकसरीपेक्षा कंजूशी अधिक प्रिय. कंजूशी, कवडीचुंबकत्व ही इतरांच्या आर्थिक शोषणाची शास्त्रीय परिभाषा. त्यामुळं ती तशी सामाजिक संकल्पना. ह्या संकल्पनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक शोषण करायला कुणीच सापडलं नाही तर मग स्वतःचंच आर्थिक शोषण सुरू होतं. ह्या आर्थिक शोषणाला सुयांची गरज नव्हतीच आणि नसेलही. त्यामुळं ह्या सुया मध्यमवर्गीय होत्या, आहेत आणि राहतील. मध्यमवर्गीय घरात चुकून एखादी अंगठी येते. वर्षभर दागिन्याचा डबा सजवत सणासुदीला ती बोट सजवते आणि सुजवते. सवयीनं ती दरवर्षीच हरवते. मग सुया शोधण्याचं निमित्त करत अंगठी शोधली जाते. सुया सुया करत सगळं घर डोक्यावर घेतलं जातं. सुया सापडत नाहीत, अंगठी मात्र सापडते. सुया सापडल्याचं जाहीर केलं जातं. घरातलं काही बाही नाव न घेण्यासारखं हरवलं की सुयांचं निमित्त करून हरवलेल्याचा शोध घेतला जातो. शोध लागतो. पण डोक्यावर घेतलेलं सगळं घर सुटकेचा निश्वास सोडतं. या शोधाशोधीत कुणावरही कुठलाही आळ घेण्याचा प्रश्नच नसतो. इथल्या घराघरातल्या ह्या सुयांच्या भूमिकेला नटसम्राट ह्या नाटकात मात्र घरघर लागली. मायबापानं आपल्या नवऱ्याचा पगार चोरला असा आळ घेत लेकीनं सुया शोधण्याचं निमित्त करून मायबापाच्या खोलीची चक्क झडती घेतली. हे सगळं पाहताना ओरडून म्हणावं असं वाटलं, नाही हो कुसुमाग्रज, हे सगळं खोटं आहे. कोणतीही लेक मायबापाशी असं वागू शकत नाही. एक वेळ ती स्वतःच्या मायबापासाठी स्वतःच्या सासू सासऱ्याला घराबाहेर काढील. त्यासाठी वाटल्यास स्वतःच्या मायबापाचे पैसे चोरल्याचा आळ स्वतःच्या सासू सासऱ्यावर घालील. स्वतःच्या मायबापासाठी ती स्वतःचं घर सोडेल. पण त्याच वेळी असंही वाटतं, असेल हे अपवादानं खरं असेल. कुणाचा काय भरोसा. इतरांपेक्षा आपण आपल्या आईवडिलांना अनेकदा फसवलं, नको तितकं फसवलं. इथं फसवण्याचा आकृतिबंध तेवढा बदलला. नटसम्राटमधल्या सुया टोचत राहतात त्या अशा. या सुयांचा संदर्भ कोणता? 27 फेब्रुवारी 1912ला जन्मलेल्या कुसुमाग्रजांच्या नाट्यात्मक, काव्यात्मक कर्तृत्वाचा की जीवनातल्या जीवघेण्या अनुभवाचा?